मी लिहीन हो, पण माझं पुस्तक छापणार आहे कोण? भगवद्गीतेत काय म्हटलंय माहितीये ना, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहायचं, फळ काय द्यायचं ना ते तो देणार आहे. आणि समजा तुझं पुस्तक कोणी नाही छापलं ना तर मी छापेन. तुम्ही छापणार? हो, कारण मला माहितीये तुझं हे पुस्तक ना मस्त खपेल बघ. राया, तू कधी आलास? मी पाहिलंच नाही तुला. आला तो लगेच बायकोकडे धावला. मज्जा आहे बाई आज एका मुलीची. सरप्राईज मिळालेलं दिसतंय. काय आहे ग? अरे वा, भांडण मिटलेलं दिसतंय. हा बघ माधवाला. काय रे, कामगिरी फत्ते ना? म्हणजे काय झालं तिकडे? अगं वीणाला चांगलंच घाबरवलंय ना. तुम्हाला काय माहिती? अरे फोन आला होता ना तिचा. बापरे, मी त्यांना खरंच वाटलं की काय मी त्यांचं नाव कोर्टात सांगणार आहे. तिला खरं न वाटायला काय झालंय, चोराच्या दाढीत काडी. नाही पण मी तुम्हाला सांगतो, वीणा ते खरंच खूप घाबरल्या होत्या. म्हणजे ना, या आधी मी त्यांना एवढं घाबरलेलं कधीच नाही बघितलेलं. वीणाची बरीच रूपं तुम्हाला माहिती नाहीत, दिसतील आता हळूहळू. येऊ का मी? तुम्ही? अहो विचारताय काय? या ना, या. बसा ना. काय जावई बापू, वीणाचं बीपी लो किंवा हाय झालंय की काय? आता कसे आलात तुम्ही? नाही नाही, वीणाची अवस्था तर विचारूच नका. म्हणजे तिला अन्न पण गोड लागत नाहीये. खोटं खोटं नाही, खरं. पण एक प्रॉब्लेम आहे सासूबाई. आता कसला प्रॉब्लेम? तुम्ही वीणाला म्हणालात ना की मला जर का घर जावई म्हणून नाही पाठवलं तर तुम्ही तुमचा बिझनेस परत तुमच्या ताब्यात घ्याल म्हणून. हो, ते मी तिला घाबरवायला म्हटले हो. खरंच आता या वयात मी काय बिझनेस सांभाळणार आहे का? नाही, पण त्या धमकीचा काही उपयोग नाही होणार. म्हणजे तुमची कंपनी जी तुम्ही आम्हाला चालवायला दिली आहे त्या कंपनीतून फारसा काही बिझनेस नाहीच आहे, पण तरी मी ती चालू ठेवली आहे. त्यामुळे वीणा तुम्हाला ती हसत हसत कंपनी देऊन टाकेल. त्यामुळे तिच्याकडून रायाला घर जावई करून घेण्याचा हट्ट सोडायचं वचन आपण नाही घेऊ शकत. सासूबाई, तुम्ही हे सगळं करायच्या आधी मला एकदा सांगायला पाहिजे होतं. पण असं का? तुम्ही ती कंपनी चालवतच नाही? नाही, तसं नाहीये. पण एवढ्या वर्षांमध्ये जो काही बिझनेसचा पसारा वाढला ना, त्यामुळे आम्हाला नवीन सबसिडरीज फॉर्म कराव्या लागल्या. आणि आता बराचसा बिझनेस त्या सबसिडरीज मार्फतच होतो. म्हणजे सॉरी, म्हणजे आम्हाला यातलं काही कळत नाही, माहिती आहे. पण हे सगळं आता आमच्या इतक्या जवळ येऊन पोचलं ना, म्हणून विचारतो. म्हणजे तुम्ही जरा नीट सांगाल का? तुम्ही काय म्हणतात तेच कळलेलं नाही आम्हाला. सांगतो. मूळ कंपनी म्हणजे जी यांनी आम्हाला चालवायला दिली, या गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीचा व्याप एवढा वाढला की आम्हाला अनेक सबसिडरीज म्हणजे या मूळ कंपनीच्या उपकंपन्या निर्माण कराव्या लागल्या. आणि आता बहुतेक सगळा बिझनेस या उपकंपन्यांच्या मार्फत होतो. अर्थात मूळ कंपनी सासूबाईंच्याच नावावरती आहे, त्यातून काही व्यवहार होत नाहीत, पण ती त्यांच्या नावावरती आहे ना, म्हणूनच मी ती चालू ठेवली. अहो, पण दरवर्षी तुम्ही मला प्रॉफिट पाठवता, त्याचं काय? सासूबाई, हे जे काही आहे ते सगळं तुमचंच आहे हो. मी फक्त तो थोडाफार वाढवला एवढंच. आणि म्हणूनच मी तुम्हाला तुमचा शेअर पाठवून देत असतो. नाही, पण ह्यातलं मला काहीच माहिती नव्हतं.
म्हणजे तुम्ही आजीचा बिझनेस सांभाळताय एवढंच माहिती होतं? अगं प्रांजल, तुलाच काय, प्रियाला पण काही माहित नाहीये. आणि खरं सांगायचं तर ते सांगायची कधी वेळही नाही आली. नाही, पण मग ही गोष्ट मम्माला माहिती असणार का? अजून तरी तिला काही माहित नाही असं वाटतंय, आणि म्हणूनच ती एवढी घाबरली. हो, मी पण पाहिलं. खूपच घाबरलेल्या होत्या. म्हणजे त्या तशा चिडल्या पण होत्या. आता काय करायचं? वसवजी, तुमचं हे शस्त्र तर निकामी झालं. काही काळजी करायची नाही. माझ्या भात्यात अजून बरीच शस्त्र आहेत, आणि कुठलं शस्त्र कधी काढायचं हेही मला माहितीये. पण मी आता नवीन काही शस्त्र बाहेर काढणार नाहीये. म्हणजे तुमच्या मनात तरी काय? सोपं आहे. तिलाही माहित नाही ना, मग हे तिला कळणारच नाही याची दक्षता घ्यायची. जावई बापू, पुढचे काही दिवस ही गोष्ट वीणाला कळणार नाही याची जबाबदारी तुमची. हे तर खूपच सोपं आहे. एवढी वर्ष कळलं नाही तर आता कसं कळेल ना? लहान आहेस तू अजून, तुझ्या मम्माला ओळखलं नाहीयेस तू. अगं, यातून बाहेर पडण्यासाठी ना ती जंग पछाडेल. काहीतरी मार्ग शोधण्याचा नक्की प्रयत्न करेल. अशा वेळी एखादा जरी कागद तिच्या हाती लागला ना तर मात्र घोळ होईल. त्यामुळे यातली कुठलीही कागदपत्र तिच्या नजरेला पडणार नाहीत हे बघायला हवं. आणि ज्या लोकांना ही गोष्ट माहिती आहे ते लोक ते तिला सांगणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. नाही, ते सगळं मी बघेन. जावई बापू, तुम्ही एक काम करा. ऑफिसची कुठलीही कागदपत्र घरात ठेवू नका, ऑफिसमध्येच ठेवा. अशा लॉकरमध्ये ठेवा ज्याची चावी वीणाकडे नाहीये. हो, मी ऑफिसमध्ये पण मॅनेजरला सांगून ठेवतो की हिला काहीही सांगू नका. कालिंदी, प्रांजल, तुम्हाला जे सांगितलंय ना ते करा. काही झालं ना तरी वीणावर प्रेशर यायलाच हवं. आपल्याकडे आता फार वेळ नाहीये. बरं, मी येतो आता. मी घरातल्या सगळ्या फाईल्स आधी चेक केलेल्या आहेत, पण वीणाने त्या तपासायच्या आधी मी पुन्हा एकदा चेक करतो. येतो मी. मी काहीच नाही घेतलं. मी पटकन कॉफी करते. नाही, खरंच आता काही नको. तुमच्यावरचं हे प्रकरण एकदा मिटलं ना की मग निवांत येईल. आणि आपल्याला तसंही आता वेळ नाही घालवता येणार. पप्पा, तुम्हाला कधीही काही मदत लागली ना तर मला नक्की सांगा, कारण हा सगळा त्रास तुम्हाला आमच्यामुळे होतोय. राया रे, कोणामुळे काय झालं हा विचार करायची ही वेळ नाहीये. यातून मार्ग कसा काढायचा हे महत्वाचं आहे. येतो. आलात का? जेवलात का? जेवणार का? काय झालंय चिटणवीसांच्याकडे? तुला
कोणी सांगितलं मी चिटणवीसांकडे गेलोय म्हणून? तुम्ही 8 वाजताच ऑफिस मधून निघाला, मग घरी यायला एवढा उशीर का झाला? तू काय माझ्यावर पाळत ठेवतेस का? बाई 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 बाई, आता पाळत कशाला ठेवायला हवी? तुम्ही 8 वाजता ऑफिस मधून निघालात आणि इतक्या उशिरा घरी पोहोचलात, मग या मधल्या वेळात कुठे जाणार? चिटणवीसांकडे. तर मी कशाला जाऊ त्यांच्याकडे? असं कसं? अहो, तुम्ही आणि माझी आई मिळून काहीतरी कारस्थान करताय ना माझ्या विरुद्ध. वीणा, उगाच मनाला येईल ते बोलू नकोस. बाई 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 बाई, तुम्हाला खवखवते की काय? म्हणतात ना, खाई त्याला खवखवे. तुला काय समजायचंय ना ते समज. समज नाही, माझी खात्री आहे तुमच्या दोघांचा काहीतरी प्लॅन आहे. पण एक लक्षात ठेवा, काही झालं तरी मी रायाला घर जावई करून घेणारच. म्हणजे मी घर जावई म्हणून गेलो तरी? तुम्ही कशाला जाताय? हाच तर तुमचा प्लॅन आहे ना? हे बघ, तुला असं वाटतंय ना की माझा आणि तुझ्या आईचा काही प्लॅन आहे, तर तसं काहीही नाही. अगं, त्या मला खरंच घर जावई म्हणून घेऊन जातील. आणि मी त्यांच्याकडे गेलो होतो ते हेच सांगायला की तुम्ही असं काहीही करू नका. ते ऐकायलाच तयार नाहीयेत. कळलं? जी साहेब, या फाईल्स पटकन गाडीमध्ये ठेवून दे. अगो बाई, या एवढ्या सगळ्या फाईल्स कुठे घेऊन चाललाय आणि कशासाठी? नाही, या ऑफिसच्या फाईल्स. उगाच कपाटामध्ये जागा अडते ना, तेवढीच जागा तुला साड्या ठेवायला उपयोगी पडेल. नाही, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. पांडू, बघू रे जरा त्या फाईल मध्ये काय बघू. कशाला? नाही म्हणजे या सगळ्या फाईल्स तू बघणार आहेस का? कंटाळून जाशील. हा, पांडू जा, गाडीमध्ये ठेवून दे. जे हे तुमचं काय चाललंय ना, मला काहीच कळत नाहीये. जाऊ दे, मरू दे. अहो, तुम्ही जेवणार का? नाही नको, मी फ्रेश होऊन येतो. असं काय असेल बरं त्या फाईल्स मध्ये जे ह्यांना मला दाखवायचं नसेल? नक्कीच हे माझ्यापासून काहीतरी लपवतायत. बाई 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 बाई, काय लपवतायत? शोधून काढायला पाहिजे. अगं प्रांजल, फोडणी करपली. दे इथे ठेव, सोड. आता काय करायचं? आता काय नवीन फोडणी करायची. थांब. सॉरी. अगं वेडाबाई, त्यात सॉरी काय? होतं असं कधी कधी. कधी कधी नाही आई, माझं बऱ्याचदा असं होतं. हो का? म्हणजे ना, ऍक्च्युली मला कळतच नाही तेल किती गरम करायचं ते. कारण तेल जास्त गरम केलं ना तर फोडणी करपते, आणि कमी गरम केलं तर मग ती कच्ची राहते. काय करायचं माहितीये? तेल गरम झालं ना की गॅस कमी करायचा आणि मग फोडणी करायची. हा, हे सोपं आहे. आता मी लक्षात ठेवेन. बाई, हे लिहून ठेवायला हवं. काय करताय आई? लिहून ठेवते फोडणी कशी करायची. काय गो, हसायला काय झालं? नाही म्हणजे पुस्तक लिहिणं तुम्ही फायनली मनावर घेतलं तर. हो का ग, नको लिहू? नाही नाही, चांगलंच आहे. पण इतके दिवस आम्ही तुम्हाला जेव्हा सांगत होतो तेव्हा तुम्ही केलं नाहीत. आता अचानक काय झालं? वसू आजीनी ना माझ्यासमोर काही पर्यायच ठेवला नाही बघ. म्हणजे ह्या वयात नवीन काहीतरी करायचं मला खरंच कसं तरी वाटत होतं. पण माझ्या पुस्तक लिहिण्याने कोणाला तरी मदत होणार आहे हे जेव्हा मला कळलं ना, तेव्हा मग म्हटलं काय हरकत आहे ना. काय ग,
काय झालं अचानक? मम्माचं टेन्शन आलंय का तुला? म्हणजे तुझे पप्पा ते सगळं सांगत होते आपल्याला, ते त्यांना कळलं असेल असं वाटतंय का तुला? नाही काय नाही, वेगळाच विचार आला डोक्यात. बरं एक काम कर, वसुजी बाहेर आले, त्यांना नाश्ता नेऊन दे. हा घे. काय गरम उपमा, बरं वाटेल त्यांना जरा खाऊ. घे. द्या. आजी उपमा. काहीतरी करपल्याचा वास येतो का ग? अगं हो, फोडणी करपली जरा. कालिंदीच्या हातून? नाही नाही नाही, माझ्या हातून. पण आता आईनी मला शिकवलंय कशी करायची ते. आणि तुला माहितीये का, त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहून सुद्धा ठेवलं. चला एक बरं झालं, म्हणजे जोरात तयारी सुरू झाली म्हणायची. हो ना, फक्त आता पुस्तक छापणारा कुणीतरी चांगला माणूस मिळाला पाहिजे. चांगलं माणूस ना मिळालं. कोण आहे? तुझ्या ओळखीचं आहे का? हो, तुझ्या पण ओळखीची आहे ती. ती ती म्हणजे कोण? म्हणजे मी. काय सांगतेस काय? हो अगं, तिचं पुस्तक मीच छापणार आहे. अशा पुस्तकाची खूप गरज आहे आजकाल. अगं, लोक भगर उपीट हे पदार्थ विसरूनच गेलेत. सारखं बटर आणि ब्रेड झाला यांचा नाश्ता. वसुआजी, पण इथे इथे तसं नसतं. इथे रोज वेगवेगळा नाश्ता असतो. आता बघ ना, आज उपमा केलाय. अगं, केवढा आणलायस तो? जरा कमी कर. हा ग. तू केलायस का नाश्ता? नाही नाही अजून. नाही ना, मग बैस, आपण दोघी खाऊ. बैस बैस बैस. चालेल, पण एका अटीवर. काय? वसुआजी, लहानपणी तुम्हाला जशी भरवायचीस ना, तसं आता भरवायचं. काहीतरीच काय ग, सासरच्या हसतील ना तुझ्या. असू देत. वसुआजी प्लीज प्लीज भरव ना. तू का? वसुआजी, एक सांगू? सांग ना, आधी विचारायला हवं. नाही म्हणजे आई पुस्तक लिहितायत, भाऊजी दुबईला गेले आहेत, राया सुद्धा वर्कशॉपवर काम करतोय. हे काय, घरातले काय काय करतात हे सांगायचंय तुला मला? तसं नाही ग. पैसे फेडण्यासाठी सगळेच काही ना काहीतरी करतायत, म्हणून मला पण काहीतरी करावं असं वाटतंय. मी नोकरी करू का? एक सांगू, तुला काहीतरी करावंसं वाटतं ना, हे ऐकून मला खूप आनंद झालाय. अगं, तुझ्या मम्माला कानी कपाळी ओरडून सांगितलं, रांधा वाडा उष्टी काढा. एवढीच ओळख असते का बायकांची? ग, एक बाई जग सुद्धा चालू शकते. तुला नोकरी करावीशी वाटते ना, जरूर कर, पण एक कर, तुला जे क्षेत्र आवडतं ना त्यातच काम कर. कारण न आवडणाऱ्या कामासाठी घराबाहेर पडणं बाईला फार कठीण जातं. चालेल, मी नक्की विचार करेन. चल चल प्रांजल, आ कर, भरवते मी तुला. चल. शिक्षण घेताना एवढं वाचन केलं असतंस ना, तर आज तुझ्या पप्पांच्या ऑफिसमध्ये काय चाललंय हे तुला कळलं असतं. काय झालंय मामा? काल तुझ्या पप्पांनी होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या फाईल्स ऑफिसमध्ये नेऊन ठेवल्या. मग बाई 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 बाई, अगं एवढं कसं कळत नाहीये तुला प्रिया? त्यांना माझ्यापासून काहीतरी लपवायचे ना, म्हणून हे सगळं चाललंय. हो, म्हणजे नक्की वाटतंय तुला असं? पण मला सांग, पप्पा कशाला काही लपवतील किंवा त्यांना कसली भीती आहे? ऑफिसचं काहीतरी काम असेल म्हणून असेल. उगाच तुला काहीतरी वाटतंय. तुला काय कळतंय त्यातलं? माझं जरा ऐकून घेणार आहेस का? का तूच एकटी बडबड करत बसणार आहेस? हल्ली फार जीभ चुरू 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 बोलते तुझी. सॉरी, बोल. मला ना संशय आला, म्हणून मी लगेच ऑफिसमध्ये फोन केला की ऑफिसमध्ये काही विशेष चालू आहे का? तर कळलं काही विशेष नाहीये. चांगलंय ना मग. सॉरी, बोल. मग मला परत संशय आला,
मग मी लगेच परत फोन करून विचारलं की इन्कम टॅक्स प्रकरण संपलं का. तर ती त्यांची सेक्रेटरी मला काय म्हणते माहितीये, साहेबांच्या ऑर्डर्स आहेत, बाहेरच्यांना काहीही उत्तर द्यायचं नाही म्हणून. अगं मी बाहेरची. मम्मा शांत हो, उगाच तुझ्या मनात भलते सलते विचार येत आहेत. पप्पांनी ऑफिसमध्ये फक्त तिलाच नाही तर सगळ्यांना ऑर्डर्स दिले असणार ना, कोणाला काही सांगायचं नाही म्हणून ती तुला सांगायला घाबरत असेल. पप्पांना कळलं तर म्हणून. तसंही असेल कदाचित. अगं पण असंही असेल ना, मुद्दाम माझ्यापासून लपवण्यासाठी ही गोपनीयता पाळण्यात येत असते. काय सॉलिड शब्द वापरलास ग, गोपनीयता. हे घे आणि बस वाचत. तुला ना फक्त एवढंच जमेल. काय ग मामा. अगं मग मी एवढं महत्वाचं काहीतरी बोलते आणि तुझं काय भलतंच. मला सारखा प्रश्न पडतोय, हे सगळं माझ्यापासून का लपवतात. नक्की काय असेल ग असं. अगं तेच तर शोधून काढायचं ना. म्हणून मी काय म्हणते, उद्यापासून तू ऑफिसला जा. मामा मी नाही जाणार. त्या दिवशी मी गेले होते, केवढी थकले मी. किती लोक काम करतात तिकडे, मला नाही जमणार. अगं काम नाही करायचं, तू फक्त ऑफिसमध्ये जायचं आणि यांच्यावर नजर ठेवायची. जरा जरी संशयास्पद हालचाली वाटल्या तर लगेच मला फोन करून कळवायचं. संशयास्पद. हे असं फिदी फिदी हसण्यापेक्षा तुला हे काम जमणार आहे की नाही ते सांग. वेल जमेल. जाईन ग. माझी पक्की खात्री आहे, ही जी काय लपवा छपवी चालली आहे ना, यातच माझ्या आईने घातलेल्या कोड्याचं उत्तर आहे.